मी जास्त काही बोलणार नाही, वेळ खूप झालेला आहे. मॅडम या ठिकाणी आज मला 2 वर्ष केंद्रात झाले, परंतु एकंदरीत पाहता तुमचं वागणं, तुमचा स्वभाव, तुमचं कामाची पद्धत आणि मी आल्या जाता 1 महिन्यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की कसारा केंद्रात मगाशीच एक वाक्य ऐकलं, कसारा केंद्रात काम करणं सोपं नाही, कसारा केंद्रात मुख्याध्यापक म्हणून काम करणं सोपं नाही. आता काय ते सगळ्यांना परिचितच आहे, बरं की नाही? पण अशा अवस्थेमध्ये मॅडमांनी जो 7-8 वर्ष कसारा केंद्र चांगल्या पद्धतीने सांभाळलं. आजच्या जमान्यामध्ये टेक्नॉलॉजीचा जमाना आहे, सगळं टेक्नॉलॉजीचा, सगळी टेक्नॉलॉजी असताना टेक्नॉलॉजीचं काहीसं असं ज्ञान कमी पडायच्या, परंतु त्यांच्या कलेनं त्याने ते पूर्ण केलं. छान असं केलं काम, छान असा मुखाध्यापक पाहायला भेटला, छान अशी शिक्षिका पाहायला भेटली. स्वभाव त्यांचा इतका, मी जेव्हा व्हिडिओ बनवत होतो, आता मग जो आपण व्हिडिओ बनवला त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्याची प्रत्येक फोटोमध्ये मला निरागसता जाणवली. म्हणजे मला असं वाटत होतं, आम्ही जेव्हा तो व्हिडिओ तयार केला आमचा असा उद्देश होता की त्याच्यामध्ये त्यांचे असे फोटो कलेक्ट करायचे आणि शेवटी डोळ्याला पाणी आलं पाहिजे. तर मी जेव्हा म्युझिक त्याच्या मागे टाकायचो तेव्हा त्यांची चेहऱ्याची निरागसता पाहून माझ्या डोळ्याला पाणी यायचं. म्हणजे मला असं आला आपण पण असं रिटर्न झालं तर आपल्या लोक लढतील का, पण जेव्हा डोळ्याला पाणी येतं ना तेव्हा त्यांच्या कामाची ती प्रसिद्धी असते. या ठिकाणी तुमचा जो मॉब आलेला आहे, सगळे कुटुंबीय असतील, मित्रपरिवार असतील, हे त्याचं प्रतीक आहे. या ठिकाणी सगळे त्यांच्या प्रेमापोटी इथे आलेलं आहे. त्या पलीकडे थोडंसं बिफोर येईल मी ह्या केंद्रामध्ये असा हा कार्यक्रम जो आहे, मी तर म्हणतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केंद्र स्तरावर अशा प्रकारचा कार्यक्रम फक्त आणि फक्त कसारा केंद्रात चालू. आणि हा करायला काही लागत नाही. बघा एखाद्या कामामध्ये आपण एखादं नियोजन करतो ना, आता ह्या कामाचं सांगतो नियोजन काय फक्त नॉर्मली आपण आलो खुर्चीवर बसलो आणि गेलो जेवलो. ह्या कामाचं नियोजन करताना शिक्षकांना दुपारी बोलावणं, त्यांची मानसिकता विचारात घेऊन त्यानंतर ह्या सगळ्या कार्यक्रमाला ज्या गोष्टी लागणार आहेत, अगदी तुमच्या अगरबत्तीपासून तुमच्या आगगाडीपासून कोण कोण येणार आहे त्यांची खातरदारी, त्यांना मान सन्मान देऊन या व्यतिरिक्त ज्यांचा सन्मान करायला हवा हे औचित्य साधून या सगळ्याचा जो जी गोळागरी आहे ना ती डोक्यामध्ये ह्या माणसाची असते. मला आश्चर्य वाटतं हे व्यासपीठ आहे, व्यासपीठ म्हणजे आता ते जिममध्ये रिटर्न होतील तुमच्याशी बोलायलाच आहे मी, पण सराव का घसरतोय कारण ईच अँड एव्हरी प्रोग्रामला मला त्यांच्याकडे नाविन्य दिसतंय. म्हणजे काय, आता एवढा प्रोग्राम सहजच कुठेतरी होतो, कुठेतरी फुलं आणली जातात, 2-4 माणसं बोलतात, 4 माणसं जेवतात, बाहेरच्या बाहेर निघून जातात. काही लोक त्याच्या सान्निध्यात येऊन सुद्धा कार्यक्रमाचं महत्व त्यांना नसतं. हे कार्यक्रमाचं महत्व नसतं याचा अर्थ त्यांची क्वालिटी तीच आहे. त्याच्या कार्यक्रमाला पण कार्यक्रम असाच होईल. जुलै नंतर हा कार्यक्रम मला वाटतं कसारा केंद्रात होणार नाही निश्चितच. मी लिहून देतो 500 रुपयाचा बॉन्ड ना 100चा आहे वाटतं का नाही. कसारा केंद्रात जुलै नंतर असा कार्यक्रम होणार नाही, कारण या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा करण्याची इच्छा आणि त्यामागची मेहनत ह्या माणसामध्ये असते. मी आश्चर्य मला की हा माणूस बारीक एवढं विचार करून असे कार्यक्रम हँडल कसे करतो. ठीक आहे ते बसले असतील, पण काल संध्याकाळी रात्री 1 वाजता मला फोन केला. कारण सांगणार नाही ते गुपित आहे. 1 वाजता फोन केला, मीही जागाच होतो, त्यांना माहिती हा जागा हा माझ्या सारखाच रातकिडा. आलं लक्षात. त्या रातकिड्यामागे ना उद्याच्या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी असणाऱ्या गोष्टी ना सध्या डोक्यात चालू असतात. काय करायला पाहिजे, काय करता येईल, त्यातून ते दुसऱ्यासाठी करतात हे ठीक आहे, पण प्रत्येकाला अशा कामातून आनंद भेटत असतो आणि ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी. नक्की सर तुम्हाला पहिल्यांदा ह्या का म्हणजे असा कार्यक्रम मॅडम आपण घरी जरी करतो ना तरी असा कार्यक्रम होत नाही. करतो आपण, माणसं येतात एक औपचारिक म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून जातात, परंतु हे प्रेमाचे ऋणानुबंध असतात ना हे ह्याच कार्यक्रमात पाहायला मिळतात. गालगोंडे मॅडम, माणूस जेव्हा रिटायर होतो ना तुमच्या आयुष्यभराच्या जेवढ्या तुमच्या इच्छा आलेल्या असतील, समजा कुठेतरी जायचं असेल परंतु बरेच यावेळी रजा दिलेली नसते, बरोबर, रजा दिलेली नसते, काही करायची इच्छा राहून जातात आपल्या कामाच्या कार्यालयामध्ये, त्या सगळ्याच्या पूर्ण करायला आजपासून तुम्हाला संधी येईल. हा रिटायरमेंटचा खरा अर्थ आहे.
जेव्हा तुम्ही रोज जाता घरामध्ये तेव्हा सर कुठे गेले कळाले काय आहेत ना? सरांना हक्काचा दिला जाणारा वेळ तुम्हाला आत्ता मिळणार आहे. कुठे सर? सरांना हक्काचा दिला जाणारा वेळ. गांगुडे सर बोलू ना. या तुमच्याविषयी काय काय माहिती होतं बघा. विषय निघाला तुमचा म्हणून तुम्हाला इकडे आवाज दिला. तर डोळ्यात पाणी तुमचे होतं ते तुम्ही पुसून आले मला कळालं. जेव्हा एखाद्या गोष्टीचा एड होतो तेव्हा नव्या चांगल्या गोष्टीची सुरुवात असते. हा जगाचा नियम आहे. आज रिटायरमेंट झाल्यात उद्या त्यांचे दुसरं आयुष्य सुरू होणार आहे. हे दुसऱ्या आयुष्यासाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. सर त्या ठिकाणी आपण पुढे आयुष्यासाठी दोघांनाही तुम्हाला मी शुभेच्छा देईन. चांगला असा हक्काचा तुम्हाला वेळ मिळणार आहे. फिरायचा असेल तर नक्की मला कॉल करा. मीही त्याला घेऊन जातो. असं हरकत नाही. विनोदाचा जर भाग सोडला तर एकंदरीत मॅडमांचा स्वभाव मॅडमांचं वागणं बोलणं ही एक भावलेली गोष्ट आहे आयुष्यभरामध्ये. मुलासारखं आहे. आशीर्वाद सोबत राहूया. कधी गरज पडली नक्कीच आवाज द्या. जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या रूपानं गुरुनाथ पाहिजे तुमचा आयुष्यभर युट्यूबवर तुमचा सोबती राहील. तुमच्या त्या अनुभवानी गाणं पण म्हटलं होतं पण तुम्ही तिकडे गेला. हरकत नाही. वेळ कमी आहे तर गाणे परत बोला सर. गाणं परत घ्या.